सध्याच्या काळामध्ये परकीय चलन वाचावं म्हणून पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर भारतातल्या अनेक क्षेत्रांवर थेट किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होत असल्याचं दृश्य दिसतंय। मोदींच्या भाषणानंतर अवघ्या 24 तासामध्येच अनेक घडामोडी घडल्या असून अगदी सोन्याच्या दरापासून ते शेअर मार्केटपर्यंत सगळीकडेच या भाषणाचा आणि त्यातल्या मुद्द्यांचा परिणामही दिसून आलाय। मोदींच्या आवाहनानंतर अनेक क्षेत्रांवर थेट किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम। काटकसरीच्या आवाहनानंतर 5 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये खळबळ। विमान कंपन्या, ट्रॅव्हल पोर्टल्स, लक्झरी पर्यटन, परकीय चलन कंपन्यांवर परिणाम। पंतप्रधान मोदींनी देशवासियांना परकीय चलन वाचवण्यासाठी केलेल्या आवाहनानंतर 5 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये खळबळ उडाली। भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या क्षेत्रांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे। वारंवार खंडित होणाऱ्या तेल पुरवठ्याच्या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे $70 वरून जवळपास $126 पर्यंत वाढल्या। या पार्श्वभूमीवर मोदी यांनी केलेलं आवाहन अनेक क्षेत्रातील उद्योगांना सतर्कतेचा इशारा असू शकतं। भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास 90% तेल आयात करतो। याचाच अर्थ भारतीय बाजारपेठ आयात होणाऱ्या तेलावर सर्वाधिक अवलंबून आहे, ज्यामुळे तेलाच्या किमतीतील धक्के आणि डॉलरच्या किमती सातत्यानं वाढत राहिल्यानं विशेष करून अर्थव्यवस्था असुरक्षित बनते। पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर विमान वाहतूक, पर्यटन, तेल विपणन, वाहतूक, खते, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, सोने, चैनीच्या वस्तू, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे। आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर केवळ गरजेनुसारच केला पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलंय। याचं कारण भारत दररोज अंदाजे 55 लाख बॅरल तेलाचा वापर करतो आणि त्यापैकी 90% तेल आपण आयात करतो। कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी सातत्यपूर्ण वाढ आयातीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढवते। त्यामुळे भारताचं परकीय चलन मोठ्या प्रमाणावर खर्च होतं। तेल कंपन्यांना सध्या दरमहा जवळपास 30,000 कोटी रुपयांचा तोटा होतोय। पेट्रोलवरील परतावा प्रति लिटर सुमारे 24 रुपये इतका आहे, तर डिझेलवरील परतावा प्रति लिटर सुमारे 30 रुपये। किमती स्थिर ठेवण्यासाठी तेल विपणन कंपन्यांना लवकरच किमती वाढवणं, तोटा सहन करणं किंवा सरकारी मदतीची मागणी करणं भाग पडू शकतं। हे दोन्ही देशाच्या आर्थिक पर्याय विकासाला बाधा आणणार आहे। इंधनाच्या किमती वाढल्यावर त्याचा परिणाम ट्रक वाहतूक वितरण कंपन्या, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, बस ऑपरेटर, कॅब सेवा, मालवाहतूक आणि FMCG वितरणावरही होऊ शकतो। त्यानंतर वाहतूक क्षेत्रातील महागाई, अन्नधान्याच्या किमती, किरकोळ महागाई, उत्पादन खर्च आणि घरगुती बजेटवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदींनी अनावश्यक परदेश प्रवास पुढे ढकलण्याचं आणि वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याच्या केलेल्या आवाहनांमुळे विमान वाहतूक आणि प्रवास क्षेत्रावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। तेलाच्या कोणत्याही संकटाचा फटका सर्वात आधी विमान कंपन्यांना बसतो। याचं कारण विमान वाहतुकीचा सर्वाधिक खर्च हा इंधनावर होत असतो। भारतीय विमान कंपन्या विमानाचं भाडं, देखभाल करार आणि विमा हप्ता देखील डॉलर्समध्ये दिले जात असल्यानं सततच्या रुपयाचं अवमूल्यनामुळे त्याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर जाणवू लागलाय। अनौपचारिकपणे परदेश प्रवासापासून नागरिकांना परावृत्त केलं तर त्याचा परिणाम विमान कंपन्या, ट्रॅव्हल पोर्टल्स, लक्झरी पर्यटन, परकीय चलन कंपन्या, विमानतळावरील किरकोळ विक्री, व्हिसा सेवा आणि प्रीमियम हॉस्पिटॅलिटी या सर्वांवर होण्याची दाट शक्यता आहे। भारत युरिया, DAP, पोटॅश आणि खतांसाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात आयात करतो। खतांचं उत्पादन हे नैसर्गिक वायूच्या किमती, जागतिक ऊर्जा बाजारपेठा आणि वाहतूक खर्चाशी मोठ्या प्रमाणावर निगडीत आहे। ऊर्जेच्या किमती वाढल्या की खतांवरील अनुदानात प्रचंड वाढ होते। आपले कृषी क्षेत्र हे परकीय चलन वापरणारं आणखी एक मोठं क्षेत्र आहे। रासायनिक खतांचा मोठा वापर केल्यास त्याचा परिणाम थेट भारतीय अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे। आयात केलेल्या खतांवरील अवलंबित्व कमी केल्यानं परकीय चलनाचा वापर कमी होतो, ज्याची आज भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक आवश्यकता आहे। भारतात सोने खरेदी करणं ही एक सांस्कृतिकदृष्ट्या रुजलेली प्रथा आहे। त्यामुळे मोदी यांनी सोने खरेदी न करण्याचं केलेलं आवाहन
एक असाधारण आवाहन असल्याचं मत सोने बाजारात व्यक्त करण्यात आलंय. भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोने आयातदारांपैकी एक आहे. सोन्याच्या आयातीवर अब्जावधी डॉलर्स खर्च होतात. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत परकीय चलन साठ्यावर मोठा दबाव येण्याची शक्यता अधिक आहे. भारतातील कुटुंबांनी ऐच्छिक आयातीत कपात केली तर दागिन्यांची किरकोळ विक्री, लक्झरी फॅशन, आयात केली जाणारी इलेक्ट्रॉनिक्स, प्रीमियम उपकरणं, उच्च श्रेणीच्या गाड्या आणि लक्झरी मॉल्समधील किमती वस्तू यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे सेमीकंडक्टर, बॅटरी, डिस्प्ले पॅनल आणि परदेशातून आयात होणाऱ्या घटकांमुळे ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सची अनेक क्षेत्र आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. याचा वापर आपण मर्यादित केला तर भारताचं परकीय चलन वाचवण्यात मदत होईल असा दावा सरकारकडून केला जातोय. तेल आणि वायूच्या काढलेल्या किमतींचा परिणाम वीज, मालवाहतूक, रसायनं, प्लास्टिक, पॅकेजिंग, धातू आणि औद्योगिक वाहतूक यावर होतोय. याचं कारण जवळपास प्रत्येक औद्योगिक क्षेत्र आयात केलेल्या ऊर्जेवर अवलंबून आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संकटामुळे जागतिक स्तरावर जलवाहतुकीचे मार्ग आणि मालवाहतुकीच्या खर्चातही व्यत्यय येतोय. त्यामुळे औषधं, रसायनं, वाहनांचे सुटे भाग, अभियांत्रिकी वस्तू आणि वस्त्रोद्योग यांसाठी धोके निर्माण होत आहेत. उद्योगांनी रस्त्याऐवजी रेल्वेनं मालवाहतूक करावी आणि परदेशी मालाऐवजी भारतीय उत्पादनांचा वापर अधिक वाढवल्यास याचा थेट परिणाम परकीय चलन वाचवण्यावर होईल अशी अपेक्षा आहे. भारतानं आतापर्यंत कर कपात आणि किंमत नियंत्रणाद्वारे ग्राहकांना तेल संकटाच्या पूर्ण परिणामांपासून वाचवलंय. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनातून स्पष्ट होत आहे की सरकारला कच्च्या तेलाच्या किमतीवर सतत दबाव, परकीय चलन साठ्यावर ताण, आयातीत महागाई आणि लवकरच इंधन दरात संभाव्य वाढ अपेक्षित आहे. आयात कमी करणं, सोन्याचा वापर टाळणं, घरून काम करणं, इंधनाचा वापर कमी करणं, नैसर्गिक शेती आणि कठीण काळात जबाबदारीनं जगणं यांसारख्या गोष्टींचा वारंवार उल्लेख करणं यावरून असं स्पष्ट दिसतंय की सरकार नागरिकांना आपत्कालीन व्यत्ययाऐवजी संभाव्य दीर्घकाळ चालणाऱ्या बाह्य आर्थिक धक्क्यांसाठी सज्ज करतंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.